शोया बव्वा जो ठरलाय मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन नरेंद्र जोशी काका ग्रामसेवक होते पालसाई गावचे, पालसाई गावात ग्रामसेवक होते नरेंद्र जोशी काका. तर आयुध स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट कैलासजी पष्टे यांच्या माध्यमातून, तदनंतर एक आकर्षक ट्रॉफी अक्षय बार अँड रेस्टॉरंट अक्षय हॉटेल यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी, तदनंतर विकी काळे आणि रोहित काळे यांच्या माध्यमातून एक आकर्षक कॅप. HR फॅशन जे दुकान जे शॉप आपण पाहू शकतायत पाली नाका या ठिकाणी ते आहे. चालूच आहे तिकडनं तुम्ही कॅमेराच्या समोर फक्त राहायचं आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जी लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेचा शिवकृपा चषक 2024चा हा महासंग्राम. तत्पूर्वी चला या ओव्हरमधनं चेतन पाटील जो गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होईल. खऱ्या अर्थानं या सर्व कमिटी मेंबर करता व आमचे सारखे समालोचक असतील, स्कोरर असतील, कॅमेरामन असतील, या सर्वांकरता मंडपवाले असतील, त्यांच्या सर्वांकरता जी भोजनाची व्यवस्था आहे ती शिवकृपा मंडळाचे अध्यक्ष आहेत रोहिदासजी पष्टे यांच्याकडनं ती पूर्ण जेवणाची व्यवस्था त्यांच्याकडनं करून दिली आहे. खऱ्या अर्थानं अन्नदान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्हीही जेवणं आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत. अन्नदान करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते अन्नदानाचं काम मात्र करतायत. पूर्ण कमिटी करता असेल, मग कॉमेंटेटर, स्कोरर, लाईव्ह या सर्वांकरता ते जेवणाची व्यवस्था त्यांचाही खूप खूप धन्यवाद. रोहिदास पाटील त्यांचा खूप खूप धन्यवाद. रोहिदास पष्टे त्यांचा खूप खूप धन्यवाद. तत्पूर्वी चेतन गोलंदाजी ट्रॅकवरनं होईल सज्ज या ओव्हरमधनं पहिलं षटक. हॅलो हॅलो. तर आपल्या भेटीला नक्कीच एक महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. आई एकवेरा अमरापूर ज्या संघाने नाणेफेक इथे जिंकले त्यांच्या विपक्षात मात्र मिथुन 11 कंचाड अतिशय नावाजलेले संघातले दोन्ही खेळाडू पाहतो. एकाच परिसरातले दोन्ही संघ आहेत आणि आता नक्कीच एक चांगली झुंज पाहायला मिळेल. ते क्रिकेटमधलं युद्ध पाहायला मिळेल. आणि सुरुवात मात्र पाहतोय चेतन यांच्या पहिल्या चेंडूने सुरुवात मात्र वाईडने झालेली, कारण पॉवरप्लेच्या षटक कुठे हाताळत होते नुसतीच या संघासाठी अमरापूर संघासाठी हा गोलंदाज. आणि पहिला चेंडू थोडंसं का दिशाहीन ठरला आणि वाईडने मात्र सुरुवात होताना खातं संघाचं उघडलं गेलं आहे. ते अर्थातच मिथुन 11 कंचाड संघाकडून पहिली धाव फलकावर लागली गेली. तर दुपारचं सत्र आहे, निश्चितच दुपारचं तापमान वाढलेलं. आता आपण पाहतोय थंडीचे दिवस कमी झाल्यानंतर उष्ण तापमान वाढू लागले, कारण संक्रांत संपली आणि त्यानंतर तिळातिळाने मात्र ऊन वाढत चाललं आहे. ते वातावरणामध्ये अशा विस्तृत खेळ करणं ही देखील जिकरीची बाब असेल या दुपारच्या सत्रामधून. तरी देखील आपण पाहतोय दोन्ही संघ अतिशय चांगल्यापैकी सुरुवात करतायत आणि पुढचा चेंडूवर नियंत्रण चांगलं म्हणावं लागेल गोलंदाजांचा. अगदी चेंडू डॉट टाकला गेला आणि निश्चित सुरुवात मात्र आता अगदी चांगली म्हणावी लागेल या गोलंदाजीची, कारण पहिला चेंडू डॉटने न धरता पहिला वाईट झाला. तर तिथून त्यांनी नव्याने सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवर डॉटने सुरुवात करताना एक धाव फलकावर मगाशीच लागली. तर बिनबाद एक अशी सुरुवात. सचिन जाधव आणि सचिन कातारे असे दोन लिजंड खेळाडू आपण पाहतोय, एक ज्युनियर एक सिनियर, कारण एकाकडे अनुभव खूप मोठा आहे. ते मात्र सचिन आपण पाहतोय सचिन बाबा यांना नावाने ओळखलं जातं. ते सचिन कातारे यांनी चांगला फटका, इथे मात्र चेंडू हवेत जास्त आणि क्षेत्ररक्षक चेंडूला नमस्कार करतात म्हणावं लागेल. चेंडूवर प्रयत्न जरूर केले गेले ते चेंडू झेलण्याचे, परंतु चेंडू त्यांच्या आवाक्यात नव्हता आणि त्यानंतर चेंडू सीमा पार जातोय. तो चौकारा करता 4 चौकारे खातं उघडतात आपलं वैयक्तिक. सचिन कातारे संघाची धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जाताना ते आत्तापर्यंत सचिन जाधव यांनी सुरुवात केली खातं उघडताना. तर निश्चितच धावसंख्या फलकावर पोहोचते, त्यामुळे ती 5 अंकावर 5 रन. बिनबाद 5. अक्षय तू जेवला का? जेवला?
तर पुढचा चेंडू यायचा थोडासा मात्र निश्चितच लोअर फुलटॉस होता, अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि चेंडू पॉईंटला ढकलताना मात्र सहजतेने एक सिंगल धाव येते ती या चेंडूवर. आत्तापर्यंत निश्चितच 2 चेंडू चांगले हाताळलेत गोलंदाज चेतन यांनी. एकंदरीत 3 चेंडू संपलेत षटकामध्ये आणि धावसंख्या फलकावर आतापर्यंत पोहोचले फलकावरती 6 या अंकावर. एक चौकार आपण पाहिला असेल मगाशी सचिन जाधव यांच्या बॅटमधून चांगला खेळ त्यांनी केला आहे आणि आता मात्र जबाबदारी असेल ती सचिन कातार यांच्यावर म्हणजे बाबा यांच्यावर. सचिन बाबा यांनी त्यांना ओळखलं जातं प्रत्येक मित्रपरिवार आणि दरम्यान मात्र हा निश्चितच चांगला चेंडू हाताळताना एक डॉट चेंडू संपतोय. चेतन यांची एक चांगली गोली आता आपण पाहतो षटकातून पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल अशी सुरुवात, कारण 4 चेंडू त्यांनी हाताळले आहेत षटकामध्ये. जरूर एक चेंडूवर चौकार सुद्धा आला आहे तरी देखील त्यांची अचूकता आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये अतिशय चांगल्यापैकी. मात्र या खेळपट्टीवर चांगली गोली करताना दुपारच्या सत्रामधून थोडंसं फलंदाज थांबवत आहेत आणि षटकातून आता 5वा चेंडू. तर निश्चितच आपण ही चांगली स्पर्धा जी पाहतोय टेनिसचं वर्ल्ड कप म्हणून गातेसकरांचं हे अतिशय सुंदर देखणं आयोजन शिवकृपा ट्रॉफी. आणि पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे रोखलं गेलं आहे. एक चांगला चेंडू हाताळताना मात्र बंदिस्त करता येत चेंडूला कुठल्याही प्रकारची फटकेबाजी करू दिली नाही आणि निश्चित लगातार 2 चेंडू डॉट होताना षटकातून चेंडूचा संपला खेळतो 5. अंतिम चेंडू आता हाताळायचा षटकामध्ये सचिन जाधव, एक सिनियर एक ज्युनियर आपण पाहतोय. सचिन कातारे त्यांना जे साथ देताना सामना करतात पुढच्या चेंडूचा. तर राईट आर्म ओव्हर विकेट मारा. अंतिम चेंडू याचा चेंडू पायात मिळतो त्याचा पाहून नंतर चेंडूला चांगल्यापैकी कव्हर ड्राईव्ह केला तर निश्चित चेंडूचा पाठलाग होतोय पण तो थांबणं कठीण असेल आणि चेंडू धडकला सर सीमे पार होताना चौकार. 4 धावा आल्यात या अंतिम चेंडूवर. तर षटक संपलाय आणि निश्चितच पहिल्या षटकामध्ये 2 चांगले चौकार आपण पाहिले असतील संघासाठी. ते मिथून इलेव्हन संघाकडून नंतर आपण पाहतोय धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर बरोबर 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समजाना बिनबाद 10. तर बरेच आपण आता लिजंड क्रिकेटर जे या स्पर्धेत खेळण्यासाठी येणार आहेत त्यांच्याकडून बऱ्याच प्रतिक्रिया येतात त्या स्पर्धेला की खूप छान प्रदर्शन, खूप चांगलं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन शिव ट्रॉफीसाठी मध्ये शिवकृपा ट्रॉफीसाठी अगदी भरघोस असं आपण पाहतोय. अगदी वर्षा होतोय सदिच्छाचा, कारण चांगली स्पर्धा म्हणून प्रत्येकजण उल्लेख करतोय तो या स्पर्धेचा आणि म्हणूनच आम्ही सुद्धा मी म्हणतो की वाडे तालुक्याचा वर्ल्ड कप म्हणून शिवकृपा ट्रॉफी पाहिली जाते. तर पहिलं षटक संपल्यानंतर नवीन षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दुसरं जे पॉवर प्ले षटक पाहतोय पण जे सुरू होत आहे ते केतन गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असताना. तर दोन्ही फलंदाज अगदी चांगल्यापैकी सुरुवात त्यांनी केलेली. भले 10 धावा का असताना पण पहिल्या षटकामध्ये चांगल्यापैकी सुरुवात झाली आणि त्यानंतर तर नवीन षटकातून सुरुवात करताना केतनसारखा गोलंदाज, युवा गोलंदाज आहे, बघूयात कशा प्रकारचं इथे सुरुवात करेल. तर षटकातला पहिला चेंडू थोडंसं स्मॅशमध्ये चेंडूला खेळला तर थोडासा बाउन्स केला गेला तर चेंडूला आणि त्यानंतर चेंडू अडवला तर 30 यार्डमध्ये. तोपर्यंत सहजतेने एक सिंगल दाबून संतुष्ट आहेत ते सचिन बाबा. परंतु संघाची धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते आहे ती 11वर. बिनबाद 11 धावा आतापर्यंत षटकामधून चेंडूचा एक खेळ संपला गेला आहे. तर बिनबाद 11 धावा निश्चितच चेतन सुद्धा खूप चांगल्यापैकी आपण केतन गोलंदाजी करताना पाहतोय आणि पुढच्या चेंडूला अगदी फलंदाज पूर्णपणे बंदिस्त, अगदी पूर्णपणे चकमा दिला गेला चेंडूने. टप्पा चेंडू अचूक ठेवताना चेंडूला नेले मागे डॉट स्वरूपात. तर चांगल्यापैकी आपण या खेळपट्टीचा उपयोग पाहतोय कारण चांगली पाटा खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची की ज्यावर अनेक रेकॉर्ड आपण पाहतोय कालपासून झालेले आहेत. विकेटच्या हॅट्रिकचा देखील रेकॉर्ड झाला, षटकारांच्या हॅट्रिकचा रेकॉर्ड झाला, सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड काल झाला आणि आज देखील आपण बरेचसे चांगले खेळ पाहतोय. गोलंदाजी करताना फलंदाजी करताना पुढचा चेंडूवर पुन्हा एकदा छिडकणी करण्याचा प्रयत्न, चेंडू दिशाहीन ठरतोय आणि तो वाईड स्वरूपात धावसंख्या 1ने पुन्हा वाढली गेली ती फलकावर. आतापर्यंत अतिरिक्त धावांमध्ये भर पडताना 2 अतिरिक्त चेंडू झाले. पहिल्या षटकात एक विकेट अतिरिक्त होता आणि आता देखील या षटकातून आणखी एक अतिरिक्त चेंडू हाताळताना संघाची धावसंख्या पोहोचते ती 12वर. बिनबाद 12 सचिन जाधव आणि सचिन कातारे हे दोन्ही फलंदाज निश्चितच चांगला इथे खेळ पण पाहतोय मिथून इलेव्हन संघासाठी करताना. परंतु थोडंसं वेग आला पाहिजे खेळामध्ये आणि पुढच्या चेंडू एक संधी होती परंतु चेंडू अगदी थोडासा अंदाज घेता नाही गोलंदाजांना आणि चेंडू त्याच्या मागे पडल्यानंतर पुनश्च एक धाव. तर सध्या सिंगल डबलवर महत्त्व ठेवता येत दोन्ही फलंदाज सुद्धा आपण चांगल्यापैकी लय प्राप्त करायची आणि नंतर आक्रमण करायचं असा काहीतरी उद्देश असेल आणि या दृष्टीने मात्र मिथून इलेव्हन संघाची सुरुवात मात्र थोडीशी सावध होती आहे. जरूरच्या 2 चौकार आल्यात खेळामध्ये. धावसंख्या 13. पुढच्या चेंडूवर मात्र एक चांगला फटका इनसाइड चेंडू अगदी अप्पर गेट मारला जातं आणि चेंडू सरळ सीमेपार षटकार. तर अगदी उंचीचा फायदा आपण मिळतोय कारण चेंडूला उंची सुई दिली होती त्याचा पुरेपूर फायदा करताना मात्र बॅकफुटला आले चेंडूला अगदी पूल करताना सक्सेसफुल षटकार आला आहे आणि 6 धावांनी संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने वाढती आहे ती 19वर 19. तर पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आपण पाहतोय. त्यानंतर लॉर्ड्स पाड्यातील 5 संघामध्ये कारण 10 संघ आज आपण पाहिलं पहिल्या फेरीतून खेळत असताना 5 सामने ते इथे संपणार आहेत. याच खेळानंतर परंतु पुढचा चेंडू अगदी कम बॅक पुन्हा एकदा परत गोलंदाज चांगला गोलंदाज टाकल्यानंतर
इथे षटक विकेट गेली का? षटक संपलं गेलं इथे. 5 झाले ना आताचा बॉल. एक बॉल अजून राहतो कारण नुकतंच आपणास वाटलं की फलंदाज बाद झालेत आणि निश्चितच सचिन बाद झाले इथे या चेंडूवर. तर असं वाटलं की चेंडू डॉट परंतु इथे फलंदाज बाद झालेत आणि त्यामुळे निश्चितच संघाची धावसंख्या आपण होतं की इथे एक फलंदाज बाद झाला आणि एक गडी बाद होताना धावसंख्या 19-19. थँक्यू. तर यापुढचं आपलं धावतं ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मात्र अक्षय पांडव सरांना विनंती असेल की आपण यापुढचं धावतं इथे ऐकावं. आपल्या प्रेक्षकांना अतिशय सुंदर समालोचनेचं आपण ऐकतोय तर त्यांचं स्वागत असेल या सत्रामध्ये. धन्यवाद दिनेश सर. सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे आणि अप्रतिम अशी लढत तुम्हाला प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना गोलंदाज इथे हा बॉल निर्धावाच्या स्वरूपानं सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा. दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जात आहेत. पहिल्या फेरीतील विजयी संघाचे कर्णधार आहेत आपण संपर्क साधायचा आहे. एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला सध्या आली. एका बाजूने आहे गावदेवी हमरापूर आणि मिथुन 11 कंचाड. या दोन टीम मध्ये सध्या मॅच सुरू आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करत असताना टीम आई गावदेवी हमरापूर मिथुन 11 कंचाडच्या विपक्षामध्ये एक चांगली मॅच इथे रंगतीये. धावसंख्या एकंदर आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर 2 षटकांच्या अंती धावसंख्या आहे 19. षटक क्रमांक 3 गोलंदाज सचिन जाधव सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अपेक्षा खूप येते या खेळाडूकडनं मात्र त्या अपेक्षांची पूर्तता चांगल्या साइट्स ओपनच्या माध्यमातून या मैदानावर पाहायला मिळतील. खेळाडूंचे व्हिडिओ येत आहेत. विजय पावले याची एक व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळेल. पवन केनेची एक व्हिडिओ आहे तेही तुम्हाला थोड्या वेळामध्ये शाहिद शेख ची एक व्हिडिओ आहे तेही डिस्प्ले केली जाईल. जसजसा वेळ मिळेल त्या व्हिडिओज डिस्प्ले केल्या जातील जरूर. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन. दुसरा हादरा लागलाय. दुसरा खेळाडू तंबूच्या आसराला परत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वाडा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि एक उत्तम क्रिकेटर. नेहमी चांगला खेळ व्हावा याकरता प्रयत्नशील असलेलं हे व्यक्तिमत्व मिथुन नाईक बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळतात. चांगल्या खेळाडू करता त्यांची एक वेगळी ओळख चांगल्या खेळाकरता त्यांनी जरूर निर्माण केली. विशेष ज्या पद्धतीने बॅटिंग आणि फिल्डिंगमध्येही खूप वेळा प्रभावित केलं त्यांनी. आणि सध्या मिथुन नाईक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पहिलाच बॉल आल्या उडवलंय त्याला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल. विकेट डाऊन. बॉल इथे ट्रॅव्हल ज्या पद्धतीने होणं गरजेचं होतं तेवढ्या वेगानं आणि तेवढं डिस्टन्स यावेळेस हा बॉल कापू शकला नाही. महत्वपूर्ण विकेट्स इथे मिळत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर संकुचित स्वरूपाची धावफलकावर लागत असताना पाहायला मिळते. एक चांगली मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या चांगल्या मॅचमध्ये चांगल्या पद्धतीची बॅटिंग करणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता सध्या दाखल होतोय. यश आलाय. यशला इथे यश संपन्न अशी फलंदाजी करावी लागेल. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळला बॉल जोपर्यंत फील्ड केला एक सिंगल मध्ये इथे चेंडू कन्वर्ट होईल.
1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा. शांतता आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. जर आपण पाहिलं तर बॅटिंगच्या माध्यमातून थोडंसं अपयश मिथुन 11 कंचाडचा संघ. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या हवी तेवढी मोठी आणि तेवढंसं मोठं स्वरूप त्या धावसंख्येला प्रदान करता आलेलं नाहीये आतापर्यंत जर आपण विचार केला. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. इथेही झेलची संधी आहे. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेल घेताना तिथे चेंडूवरची नजर किंवा चेंडूपर्यंत पोहोचणं ते शक्य झालं नाही आणि त्याचंच कारण तिथे रन्स कंप्लीट केल्या जातील. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 21. 2.4 षटकांचा खेळ, 3 विकेटची पतनं आतापर्यंत झालेत. पहिल्या फेरीतील सर्व विजयी संघाचे कर्णधार आपण मुख्य मंचावर जॉईंट व्हायचंय जिथे लॉट्स टाकले जातील. ऑन साइडला यावेळेचा फटका तो दमदार आहे. बॉल निघून जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावरनं दूर सीमारेषा पार. षटकार 6. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. जागा होती आणि त्या जागेचा योग्य वापर केला. खूप अप्रतिमतेनं यावेळेस बॉलला उडवून फेकून दिलं सीमारेषा पार षटकारामध्ये. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, तेवढ्याच्या योग्यतेनं बॉल उडवणं शक्य झालं नाही. बॉल अलॉंग द कार्पेट आला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र सुस्थितीमध्ये 28 रन्स. एक षटकार आला. त्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येला एक चांगलं स्वरूप, एक चांगलं योगदान इथे जरूर देता आलं. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती. एखेरीस 28 रन्स धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हर त्या शेष आहेत. इथे दुसऱ्या फेरीकरता लॉट्स टाकले जात आहेत. नेक्स्ट मॅच गालतरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स वाडा, FDC आणि गावदेवी पिंपळास यातील विजयी संघ त्याला बाय मिळेल. ते 3rd राऊंड मध्ये पोहोचतील. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रतीचा, उच्च प्रतीचा खेळ तो जरूर पाहायला मिळालाय. थोडासा स्ट्रगल होता, मात्र तो स्ट्रगल संपवण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना जरूर केलाय फलंदाज. यावेळेस मात्र हा बॉल अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड. चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊ पाहणारा या बॉलला अगदी शिताफीनं तिथे स्टॉप केलं. सीमारेषेपासून थोडंसं परावृत्त केलं. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 30 वर. पहिला बॉल जर आपण पाहिला तर त्यावर 2 धावा इथे जोडल्या गेल्यात. स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज यश. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगला स्ट्रोक यशच्या बॅट मधनं. दर्जेदार क्वालिटी प्रस्थापित करणारा हा स्ट्रोक. इट्स आउट ऑफ द पार्क. स्विच नाही, स्वीट हिट पाहायला मिळाला. बॉल सीमारेषा पार. षटकार 6. चांगला फटका, अगदी क्विक बॉडी ऍक्शन इथे जरूर पाहायला मिळाली. बॉडीला तिथे स्विच केलं आणि तदनंतर ही हिट त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली. षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये आता जलद गतीनं वाढ होत असताना धावसंख्या 36 वर. दुसराच बॉल या ओव्हरचा फेस करत असताना पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये खेळायचं होतं. इथे दोघांमध्ये टक्कर झाली, मात्र यष्टीरक्षकाचं लक्ष नव्हतं. त्याचा फायदा मिळाला. 1 रन इथे ऍड केली जाईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. प्रत्येक चेंडूगणिक रन्स येणं ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला जर विजयापर्यंत पोहोचायचे, तुम्हाला जर एक चांगली धावसंख्या उभी करायची आहे तर मग तिथे प्रत्येक बॉल गणिक रन जोडण्याचा प्रयत्न तुम्हाला जरूर करावा लागेल.
उडवले बॉलला, यावेळेस उंची जास्त, लांबी तेवढीशी नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी केला जाईल. आणखी एक हादरा, विकेट नंबर 4. चौथा गडी तंबूच्या असरला पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो टीम मिथुन 11 कंचाडचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता जात असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय चेतन पाटील, ज्याला सौरभ जाधव येतोय, माफ करा, बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सौरभ जाधव. अपेक्षा आहेत या खेळाडूकडनं, ज्या अपेक्षांची पूर्तता काय त्याच्या वतीने केली जाईल याकडे जरूर लक्ष राहील. एक चांगली मॅच इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ चा खेळाडू तिथे बॉलला वेट करतोय, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जो खेळाडू होता तो वेगाने आला आणि जोवर त्यानं बॉलला स्टॉप केलं तिथे रन्स मध्ये वाढ झाली. धावसंख्या 2 या आकड्यानं वाढत असताना पुढे सरकून 39, 3.5 षटकांचा खेळ, धावसंख्या 39 आहे. अजूनही जर आपण विचार केला तर इथनं पुढे 7 बॉल शेष आहेत. चांगली बॅटिंग करत असताना तिथे 7 बॉल मध्ये चांगले रन्स उभारता येऊ शकतात. उजव्या बाहेरनं अप्रतिम पद्धतीनं फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पार. इंटेलिजंट स्ट्रोक यावेळेस जरूर पाहायला मिळाला. कधीतरी असं म्हटलं जातं ना, शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असते आणि अगदी चांगली युक्ती वापरली यावेळेस. बॉल फुलटॉस होता उजव्या बाहेर, तिथे फक्त बॅटचा स्पर्श करणं तेच योग्य समजलं आणि त्यामध्येच फायदा मिळाला बॅटरला. बॉल बिटवीन द गॅप सीमारेषेला क्लिअर करतोय, गलीच्या जवळपासनं फरार झाला आणि थर्डमॅनचं जे क्षेत्र आहे त्याला क्लिअर करत असताना चौकार आला. नंदकुमार खिराडे, आपल्याला मुख्य मंडप जो आहे, VIP स्टेज जो आहे तिथपर्यंत पोहोचायचंय. नंदकुमार खिराडे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर आपण इथे संपर्क साधा. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आहे आतापर्यंत धाव फलकावर 43 रन्स, 43, 4 विकेटच्या पतनानंतर 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणार आहे आणि शेवटच्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज जय दळवी येतोय शेवटच्या षटकाकरता. बघूया जय दळवी कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, शेवटच्या षटकामध्ये कितपत रोखण्याचा प्रयत्न करेल. पहिलाच बॉल, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये आहे, वर कॅच. अप्रतिम फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाला. एक मॅग्निफिसंट कॅच कॅरी होत असताना खूप चांगल्या फटक्यावर इथे माघारी परतावं लागेल फलंदाजाला. अप्रतिम बॅटिंग केली, एक चांगला फटका तिथे स्ट्रोक करता जागा बनवत असताना त्यानं खेळला. मात्र क्षेत्ररक्षक अगदी शिताफीची कामगिरी त्या क्षेत्रामध्ये त्याच्या वतीनं पाहायला मिळाली आणि झेलचीतच्या स्वरूपानं विकेट मिळाली. नंबर 5 ची 5वा हादरा लागलाय इथे टीम मिथुन 11 कंचाडला. इथे नोचा इशारा, पंचांच्या माध्यमातून धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ते एकंदर 44. 5 विकेटचं पतन आतापर्यंत झालेलं आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. इथे हा बॉल समोरच्या बाजूने खेळत असताना एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट झालाय. दुसऱ्या रन करता काय इथे कॉल असेल, फ्री हिटचा बॉल आहे आणि त्या फ्री हिटच्या बॉलवर 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट केले जातील. 50+ एक चांगली टोटल असू शकते या मॅच मधली आणि आतापर्यंत जर एकंदर आपण पाहिलं तर धावसंख्या 46 आकड्यावर जाऊन पोहोचली. अतिरिक्त धावा त्या महत्वाच्या असतील. येणारे जे बॉल त्यामध्ये एखादा मोठा फटका आला तर एक सुस्थिती निर्माण करण्याची संधी मिथुन 11 कंचाड करता निर्माण होऊ शकते. मात्र त्या अनुषंगाने प्रयत्न त्यांना करावे लागतील. ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ढालीसारखा उभा आहे, त्याने एक चांगला कॅच कॅरी केला.
विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 6, 6वा झटका लागलाय इथे टीम मिथुन 11 कंचाडला. फलंदाज तंबूजा आसराला परत. नवीन बॅटर पियुष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. बघूया पियुष येणारे जे बॉल आहेत त्यामध्ये कशा पद्धतीचा खेळ करेल. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. उर्वरित 3 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल. चांगला बॉल, गतीमध्ये परिवर्तन, चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे आलाय निर्धाव चेंडू डॉटच्या स्वरूपानं. धाफलकावर एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर 46 रन्स आहेत. 50+ एक चांगली टोटल असू शकते या मॅचच्या दृष्टीनं आणि सध्या 46 पर्यंत चांगली मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला चांगला स्ट्रोक आहे आणि यावेळेस त्याला थांबवणं कठीण. बॉल मिड विकेट सीमारेषेला क्लिअर करेल. या पियुष बद्दल सांगायचं तर लेट पण थेट असा स्ट्रोक त्याने खेळलाय. टीमला मजबूत स्थितीकडे घेऊन जाणारा हा फटका. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 52 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. पुढचा बॉल, 2 बॉल शेष आहेत. या 2 बॉलमध्ये 1 बॉल शेष आहे पूर्वार्धाच्या खेळामधला. यानंतर उत्तरार्धाकडे आपल्याला वळायचं आहे. पूर्वार्धाचा खेळ संपण्याच्या मार्गावर आपल्याला इथे जरूर पाहायला मिळालाय. चांगला बॉल आणि इथे शेवटच्या बॉलवर आली आहे विकेट. एकंदर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 52. विजयाकरता येणारे 5 षटक, चेंडू आहेत तुमच्याकडे 30 आणि गरज आहे 53 या धावसंख्येची. पुढच्या मॅचच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. एका बाजूने गालतरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये RP लायन्स वाडा. नाणेफेक तिथे केली जाईल. कुणाल मुकाशी आपल्या सोबत जॉईंट असतील. तत्पूर्वी आपण इथे मुख्य मंचावरनं एक सन्मान करणार आहोत. नितीन शिंदे यांचे भाऊ रवींद्र शिंदे, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्याची विनंती मी करेन. रोहिदासजी पष्टे त्यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. नितीन शिंदे यांचे भाऊ आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं केला जाईल. त्यानंतरची एक नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळेल, टीम RP लायन वाडा 11 या ठिकाणी या यथोचित सन्मान मुख्य मंचावरनं होतोय.
11 कंचाड आणि त्याच्या विपक्ष टीम 2 हात करतीये ती टीम आई एकविरा हमरापूर. तर समोर चेतन पाटीलला आपण पाहतोय, एक विस्फोटक फलंदाज. षटकातील पहिला चेंडू, अप्रतिम अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी. यश कातारेला आपण पाहतोय, कंचाड प्रीमियर लीग, त्यामधनंही अप्रतिम गोलंदाजी केली या गोलंदाजानं. तो यश कातारे पुन्हा एकदा सज्ज होतोय या ओव्हरमधनं चेतन पाटीलच्या विपक्षात. मात्र सावध खेळ, जिथनं कदाचित धोका होऊ शकला असता हे जाणलं होतं आणि मग त्या चेंडूवर फक्त सिंगल कन्वर्ट करतोय. या सिंगलनं धावसंख्या जी 0वरनं 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये ती टीम आई एकविरा हमरापूर या संघाची. त्यानंतरची एक बिग फाईट आपल्या भेटीला येईल. टीम आरपी लायन्स वाडा 11 त्याच्या विपक्षात 2 हात करेल तो टीम गालतरे. तत्पूर्वी पुन्हा एकदा यश कातारे आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं होतोय समोर सज्ज. हाफ ट्रॅकर होता ज्याला एक टप्प्याअखेर पाठवलंय सीमा रेषा पार चौकारा करता आलेला दर्जेदार स्ट्रोक 4. धावसंख्या जी 5 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली आहे. यश कातारे मात्र एक चांगली गोलंदाजी करतोय, मात्र एक खराब चेंडू त्यावरही लगेच चौकार घेतलाय. बॅटर समोर स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय मुकेशला त्याच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल बॅटनं फटका जिथे क्षेत्ररक्षक आहे त्यांना चेंडूची फेकी केली. एक धाव सिंगल जी कंप्लीट होईल. या सिंगलनं धावसंख्या 6 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. 53 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. त्यातनं 6 धावा या पहिल्या ओव्हरमधनं आल्यात. सौरभ नवीन तसंच पाहिलं तर फर्स्ट एड बॉक्स या स्पर्धेकरता जो उपलब्ध करून दिला सुमित्रा मेडिकल किशोर वलटे यांच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पोहोचला. त्यांचाही खूप खूप धन्यवाद. अशी साथ सोबत या शिवकृपा चषक 2024 करता आणि इथूनही पुढे अशी साथ तुमची राहू द्यात. सुमित्रा मेडिकल जे आपण पाहिलं किशोर वलटे यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी पंचांच्या भूमिकेतनं आता आपण पाहिलं धनेश साने यांना, ऑफिशियल पंच वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत धनेश साने सुद्धा. तत्पूर्वी समोर मुकेश करता आता गोलंदाज या दुसऱ्या ओव्हरमधनं सौरभची वर्णी लागते. या 3 क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर असतील. मुकेश त्याच्याकरता हा चेंडू अप्रतिम अप्रतिम दर्जेदार. जिथनं फक्त बॅटरला सन्मान द्यावं हे एकच काम त्याच्याकडे राहिलं होतं आणि तेच काम त्यानं मात्र मैदानात केलंय. कोणत्याही प्रकारचे मात्र धाव नसेल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. नेक्स्ट बॉल मुकेश करता. मात्र आता फटका मोठा सजवला जातोय पण चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. पहिला हादरा, पहिला विकेट मिळतोय टीम आई एकविरा हमरापूर टीमला. झटका बसतोय. सफलता मिळतीये ती टीम मिथुन 11 कंचाड संघाला. पूर्ण संघाच पूर्ण ताकदीनं मैदानात आलाय. सचिनला सुद्धा आपण पाहतोय समालोचन कक्षाच्या समोर. सचिन जो खूप कमी वेळा मात्र या टीम सोबत असतो. जॉब करणारही तोही बाहेर असतो आणि आज या स्पर्धेकरता एक मोठी मॅच आहे आणि मग येऊन पोहोचलाय. आपल्या संघाला जिथे गरज आहे ना तर मग तिथे संघाच्या सोबत तो आलाय. तत्पूर्वी एक विकेटचं पतंग झालंय. जो मुकेश सारखा बॅटर त्याला परतावा लागलाय. चेतन पाटील जो आपण बॅटर आता पाहतोय नॉन स्ट्रायकर एंडकडनं असेल. नवीन बॅटर अनिकेत ज्याची वर्णी लागती. 53 धावांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. 53 धावा करायच्या आहेत तर मग चांगली फटकेबाजी करत मात्र या सामन्याला एका विजयापर्यंत किंवा या 53 या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याकरताचा हा प्रयत्न दिसतोय तो टीम आई एकविरा हमरापूर टीमकडनं. या अगोदर एक मॅच मी पाहिली होती चषक जे हमरापूरचं. मात्र आता
आडव्या बॅटनं आल्या आल्या केलंय स्वागत. गोलंदाजाचं षटकार 6 धावां करता अफलातून स्ट्रोक आलाय तो बॅटर अनिकेतच्या बॅटमधनं. आल्या आल्या त्यानं आपले इरादे स्पष्ट केलेत. या षटकारांना तब्बल धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत. गोलंदाज जर पाहिला तर टीम सौरभ तो मात्र आता थोडासा दुविधा मनस्थितीनं, कारण की षटकार आलाय. आतापर्यंत तर चांगली गोलंदाजी करत होता. अनिकेतनं आल्या आल्या प्रहार केलाय, म्हणजे त्याला थोडासा कुठेतरी प्रेशरमध्ये टाकण्याचा प्रयत्न जो अनिकेतकडनं मात्र केला जातोय. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल चेंडू क्रमांक 14 पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटनं आता यश कातारेकडनं होती आहे चुकी. जिथे चेंडूला फील्ड करायचं होतं तिथनं चेंडू निघून गेलाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार 4. मात्र चेंडू चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला ते 100% मैदानात न देता आलं नाहीये. यश कातारे जिथनं चेंडू सुटला आणि तो लगेच चौकारापर्यंत जाऊन पोहोचला. चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. अनिकेत मात्र एका बाजूने जिथून आलाय तिथून अटॅक हीच भूमिका त्यानं मात्र मैदानात घेतली आहे. अनिकेत पुन्हा एकदा सामना करेल या पुढील चेंडूचा सौरभच्या गोलंदाजीवरनं. नेक्स्ट बॉल आता फुल टॉस होता, त्याला परफेक्ट बॅटवर मात्र घेता आलं नाहीये. तिथनं सिंगल कंप्लीट केली जाईल. या सिंगलनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या जी जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या धावसंख्येवर. 19 चेंडू इथून पुढे शिल्लक आणि त्या 19 चेंडूत जर पाहिलं ना तर 36 धावांची गरज आहे. समोर चेतन पाटील एक विस्फोटक फलंदाज, त्याच्याकरता फटका मोठा सजवला जातोय. मात्र त्या ठिकाणी आता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघाकरता या धावा नक्की त्यानं वाचवल्यात, नो डाऊट. खूप हाय घेतलेली ती जंप आणि तिथनं त्या चेंडूला त्यानं आतमध्ये ढकललं. पाहण्याजोग होतं ते क्षेत्ररक्षण यश कातारेचं. तत्पूर्वी चेक करायचं आहे. ओके, थर्ड अंपायर कमिटी तिकडे चेक करायचं आहे हा षटकार आहे का. यश कातारे होता, डिपमिड विकेटला चेंडू गेला होता, त्या ठिकाणी चेक केला जाईल. आतिश आहेत अतिशय दक्ष. वाडा क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच देखील आहेत. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण जी पाहतोय शिवकृपा मित्रमंडळ गाते CDKP स्पोर्ट्स शिवकृपा पावनीपाडा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम शिवकृपा चषक 2024. मात्र जो डिसिजन येईल थर्ड अंपायरकडनं. चेक करायचं आहे, चेक करण्याचं काम चालू आहे. आहे षटकार नसेल. मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज इथून पुढे सज्ज होतोय. मिथुन नाईक यांचे सुपुत्र यशवर्धनला आपण पाहतोय. म्हणजे अगदी कमी वयात गोलंदाजी करण्याकरता मनामध्ये हिंमत ठेवून मात्र गोलंदाजीला इथून पुढे आलाय. आडव्या बॅटनं फटका खेचायचा होता, फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. तिथनं चेंडू वन बाउन्स ओव्हर दी रोप. चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय येणारे 17 चेंडू आणि आता धावांची गरज आहे ती 30 धावा इथून पुढे कराव्या लागतील. चेतन पाटील नाव खूप मोठं आहे. स्पर्धा आपण पाहिली हमरापूरची, त्या स्पर्धेतनं अप्रतिम फलंदाजी ज्या बॅटरने केली तो चेतन पाटील. FDC कुडूस सारख्या संघाला मात्र पराभूत केलं होतं फर्स्ट राऊंडमधनं ते टीम आई एकवीर हमरापूर. मात्र तत्पूर्वी आता समोर त्यांच्या मिथुन 11 कंचाडचा संघ आहे. यशवर्धनवर
मात्र अटॅक केला जातोय पहिल्या चेंडूवर. मिथुन नाईक यांचे सुपुत्र आहेत. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल. मात्र पुढचा चेंडू आता विकेटला संधी आहे. क्षेत्ररक्षकानं केली आहे चुकी, मग त्या चुकीला आता माफी नसेल. धावा येतील 2. या 2 न धावसंख्या वाढेल. मात्र गरज होती की हा झेल घेणं खूप महत्वाचं होतं. तिथनं आता पाहिलं तर समीकरण आलं येणारे 16 चेंडू आणि 28 ची गरज आहे. प्रत्येक मॅच आज रफ अँड टफ होती. या प्रत्येक मॅच ही एक आता टटीच्या मुकाबल्यावर येऊन पोहोचते. शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊन पोहोचतात प्रत्येक मॅच. जिथनं यशवर्धन पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीतनं. समोर अनिकेतला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. मात्र चांगला चेंडू जिथनं बंदिस्त केलं. बॅटर अनिकेतला शांत ठेवलं जात आहे. यशवर्धन अगदी कमी वयातनं गोलंदाजी करतोय. खूप सारी हिंमत मनामध्ये ठेवून गोलंदाजी होती आहे त्याच्याकडनं. लेदर क्रिकेट खेळतो बोईसर PDDS या ठिकाणी सातत्यानं प्रॅक्टिसलाही अगोदर जायचा. तत्पूर्वी या मैदानातनं आज गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं होती आहे. समोर अनिकेत खूप मोठ्या मोठ्या फलंदाजांसमोर गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑनवरनं 2 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत झेपावतील. एक धाव कंप्लीट होती आहे. सिंगल येते. सिंगलनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचती आहे. म्हणजे येणारे 14 चेंडू आणि आता 27 ची गरज आहे. 14-27 ची मॅच आली आहे. तिथनं यशवर्धन पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीतनं समोर चेंडू घेऊन येईल. आता मात्र समोर चेतन पाटील सारखा बॅटर आहे. चेतन पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. त्याच्या विपक्षात आता गोलंदाजी यशवर्धन. स्विच हिट आणि चेंडूला पाठवलाय. षटकार. 6 धावन करतात. दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. नक्कीच मानाची स्पर्धा आहे. आता हे 4थं वर्ष पाहतोय या स्पर्धेचं. आजपर्यंत कोणी नाव ठेवलं नाही या स्पर्धेला. म्हणजे हे आयोजन नियोजन पाहता आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य स्पर्धा. शिवकृपा चषक 2024. नेक्स्ट बॉल. चेतन पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. या अगोदर एक षटकार खेचला होता. कॉलिंग नव्हतं दोघांमध्ये. आता मात्र रनआउट स्वरूपानं बाद व्हावं लागेल. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. कॉलिंग खूप महत्वाचं. मात्र नवीन बॅटरला संधी मिळेल. फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. अनिकेत मात्र आपल्या संघाला आता संकटात सोडून परतीच्या प्रवासाला. केतन गोतारणे ज्याला आपण पाहतोय आता इन ॲक्शन मध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. चेतन पाटील मात्र जिथनं त्यानं स्वतःची विकेट ठेवली. अनिकेतला मात्र विकेट आपली गमवावी लागली. दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं. मग त्याचा परिणाम रनआउट स्वरूपानं एकाला बाद व्हावं लागलं. तिथपर्यंत आपण ऐकूयात एक सुमधुर संगीत. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं तर एक भव्य दिव्य स्पर्धा. इथून पुढे समीकरण आलंय. येणारे 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. 12 चेंडू 21 ची गरज असताना मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरनं तोच गोलंदाज ज्याचं नाव आहे यश कातारेला आपण पाहतोय. कंचाड प्रीमियर लीग खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं त्या ठिकाणी समालोचना करता होतो. खूप चांगली कंचाड प्रीमियर लीग जी
मागच्या 2 आठवड्यापूर्वी स्पर्धा संपन्न झाली. तत्पूर्वी चला विफास थोडीशी घाई करा. इथून पुढे सेकंड राऊंडचे सामने सुरुवात होईल. सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे खेळवले जातील, हे मात्र लक्षात असू द्या सर्व टीम. सेकंड राऊंडचे सामने हे 4 षटकांचे असतील, हे लक्षात असू द्या. तत्पूर्वी सज्ज होतोय समोर बॅटर आपण पाहतोय यश कातारे जो गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय. बॅटर केतन गोतारनेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड कडनं 12-21 समीकरण. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय. क्षेत्ररक्षण ची पाहणी करतोय गोलंदाज. चला विफास कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावा, नाही तर मग खूप जास्त टाइम हा मात्र वेस्ट होईल इथनं, हे लक्षात असू द्या. 12 चेंडू आणि 21 धावसंख्या 32 लागली आहे स्कोर कार्डवर. येणारे 12 चेंडू आणि 21 ची गरज आहे. तत्पूर्वी षटकातील पहिला चेंडू यश कातारे आपल्या गोलंदाजीतनं, मात्र विकेटला संधी झाली असती, थोडासा दूर होता झेलपासनं. मात्र जर चेंडू तिथून निसटला असताना तर तो चौकारावरच जाऊन थांबला असता, इतका मात्र नक्की आहे. नक्कीच संघाकरता 3 धावा तर वाचल्यात, 1 धाव तर येते. या सिंगलनं मात्र येणारे 11 चेंडू आणि आता 20 ची गरज आहे. मॅच खूप रफ अँड टफ होती आहे. यश कातारे चेंडू क्रमांक 2 पुन्हा एकदा स्विच इट करायचा होता. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाला टार्गेट केलं जातं, मात्र आता कोणत्याही प्रकारची धाव नसेल. यश कातारे आपल्या गोलंदाजीचा प्रत्येक चेंडू विचारपूर्वक मात्र हाताळतोय. मॅच महत्वाची आहे. आणि जर चेतन पाटीलला पाहिलं तर मग सातत्यानं स्विच इट करण्याचा प्रयत्न तो सातत्यानं करतोय. म्हणजे त्यांना जर पाहिलं तर त्या क्षेत्रातनं क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची चेतन पाटीलची, मात्र प्रयत्न तसा काहीतरी करत नाही आहे. सिंगल डबलला महत्त्व देतो. यश कातारे एक मुख्य गोलंदाज आहे. या अगोदर त्यांना एक गोलंदाजी केली आहे, थोडासा प्रेशर त्यांना क्रिएट केला आहे तो टीम मिथून 11 कंचाळ टीमकडनं. चेतन पाटील करता नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू आता डिपेक्सच्या कव्हरवरनं वेगानं चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलेला दर्जेदार चौकार. या 4 धावांनी धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचती येते 37 या धावसंख्येवर. म्हणजे येणारे 9 चेंडू आणि आता इथून पुढे 16 ची गरज आहे. यश कातारेचा समाचार घेतला जातोय. यश कातारे याच्यावर आता मात्र अटॅक केला जातोय. अटॅक हा चेतन पाटील कडनं होतोय. तत्पूर्वी चेतन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय. भव्य दिव्य स्पर्धा. यानंतर आता सेकंड राऊंडचा पहिला सामना टीम गालतरे त्याच्या विपक्षात टीम अर्पलायन्स वाडा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. गालतरे संघ प्रथम क्षेत्ररक्षण करेल, म्हणजे फलंदाजी करावी लागेल आयनुल शेख अँड टीमला. अर्पलायन्स वाडा 11 तत्पूर्वी नेक्स्ट बॉल चेतन पाटील करता यश कातारे पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. मी म्हटलं होतं सातत्यानं चेतन पाटील प्रयत्न करतोय की रिव्हर्सचे फटके, त्यातनं आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धावची होती उद्घोषणा आणि समीकरण आता येऊन पोहोचलंय. येणारे 8 चेंडू आणि 16 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 ची सरासरी आली आहे. 8 चेंडू 16 ची गरज असताना चेतन पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड कडनं यश कातारे 55 पार करतोय. नेक्स्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला लॉक केलंय, पाठवलंय षटकारा करता. गरज नव्हती. मिथुन नाईक म्हणतायत गरज नव्हती. खऱ्या अर्थानं खरं आहे, कारण की तो एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. त्याच्याकडनं असे शॉर्ट चेंडू अपेक्षित नाही आहेत गोलंदाजीतनं. मात्र या षटकारानं आता थोडासा मोकळा श्वास मात्र घेतोय तो टीम आई एकविरा हमरापूर संघ. मात्र आता समीकरण थोडं सोपं वाटतंय. येणारे 7 चेंडू 10. मात्र क्रिकेटमध्ये जरतरला महत्त्व नाही आहे. बॉलवर मॅच बदलू शकते. तत्पूर्वी पुन्हा एकदा यश कातारे नेक्स्ट बॉल चेतन करता अगेन अफिल करायचा प्रयत्न होता, मात्र बंदिस्त केलं. तो षटकार आला, त्या षटकारानं थोडासा रिलीज झालाय तो आई एकवीर हमरापूर. मात्र इथून पुढे येणारे 6 चेंडू धावांची गरज असेल 10. या 10 धावा करण्याकरता मात्र चेतन पाटील आणि त्याचा साथीदार केतन गोतारने सज्ज होईल. तिथपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत.
दिनेश ठाकरे सरांकरता ते गाणं डेडिकेट केलं होतं विपुलजी पाटीलला. एक मोठं व्यक्तिमत्व आहे. अर्पलायन्स वाडा 11 टीमकडनं मी विपुल पाटील यांना विनंती करतोय की प्लीज स्टेजवर यायचं आहे, मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आपला संघ जरी सेकंड राऊंडमधनं आपण पाहणार आहोत. विपुल पाटील अर्पलायन्स वाडा. मॅच खेळायची येताना त्यानंतर ते येतीलच नो डाऊट, जोडले जातील. तेजस सर्व टीम मात्र पुन्हा एकदा दिसेल सेकंड राऊंडमधनं, जिथनं डॉट बॉल असेल. म्हणजे या अगोदर एक व्हाईट टाकला त्यानंतर लगेच डॉट घेतलाय, म्हणजे कमबॅक करायचा प्रयत्न नक्की होतोय नो डाऊट. गोलंदाजी ट्रॅकवरनं बाबा याला आपण पाहतोय, मात्र इथून कमबॅक करेल का, इथून आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जाईल का बाबा. आणि बाबाच्या समोर केतन गोतारणे. या दोघांमधला हा संघर्ष, या दोघांमधली ही रणधुमाली. तत्पूर्वी धावसंख्येचा जर विचार केला तर तब्बल 44 झाल्यात. म्हणजे इथून पुढे 5 चेंडू आणि 9ची गरज आहे. इथून मॅच कोण जिंकेल, टीम मिथून 11 कंचाड की टीम आई एकवीर हमरापूर. नेक्स्ट बॉल मात्र फटका मोठा खेळायचा होता, जिथनं बंदिस्त केलंय. डॉट बॉल केतन गोतारणे. मात्र आता दुविधा मनस्थितीनं आता प्रेशर घेतोय, कारण की या अगोदरही एक चेंडू डॉट गेलाय, त्या अगोदर एक वाईड हाताळला, त्या वाईडची एक धाव आली, जिथनं 6-10चं समीकरण येणारे आता 4 चेंडू 9 वर येऊन पोहोचलंय. म्हणजे एक एक चेंडू आता तोला मोलाचा इथून पुढे. केतन गोतारणे पुन्हा एकदा स्ट्रायकरकडनं बाबा. मात्र अप्रतिम क्वालिटी दर्जाचा चेंडू मात्र जिथनं हाताळला गेला. नो डाऊट, नो डाऊट, अप्रतिम चांगली मॅच होती. ज्या मॅचला खऱ्या अर्थानं बाबा आपल्या बाजूनं घेऊन जाईल का, का इथून एखादा विजयाचे 2 षटकार खेचेल. बॅटर केतन गोतारनेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडकडनं. बाबा आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर केतन गोतारने. नेक्स्ट बॉल आता मात्र डायरेक्ट हिट झालंय. चेतन पाटील एक महत्वाचा मोहरा. चेतन पाटील परतावं लागेल बॅक टू डगआउट. जी विकेट पाहिजे होती ना ती विकेट भेटली आहे. फलंदाज बाद. चेतन पाटील बॅक टू डगआउट. या चेंडूवर सर्व काही डिपेंड आहे. महत्वाचा बॉल हाताळण्याकरता बाबा होतोय सज्ज आपल्या गोलंदाजीतनं. 2 चेंडू 9चं समीकरण. एखादा षटकार आला तर 1 चेंडू 3ची मॅच येईल. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल. अप्रतिम, अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी होतीये, जिथनं आणखीन एक डॉट बॉल येतोय. अप्रतिम दर्जात्मक क्रिकेट. खऱ्या अर्थानं मिथून 11 कंचाड संघ, चेतन पाटील आणि टीमला मात्र संघर्ष करावा लागला. नेक्स्ट बॉल मात्र जिथनं खेळ खल्लास
सामना जिंकलाय तो टीम मिथून 11 कंचाड संघ. नो डाऊट मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. मिथून 11 कंचाड संघाला जी बाय असेल सेकंड राऊंड करता हेही तुमच्या लक्षात असू द्यात. म्हणजे इथून पुढे होणारा सामना टीम आरपी लायन्स वाडा 11 त्याच्या विपक्षात टीम 2 हात करेल तो टीम गालतरे. मॅन ऑफ द मॅच ठरलाय खूप चांगला खेळ. मात्र एकाच परिसरातले जरी 2 संघ असले, यशवर्धन जिथनं गोलंदाजीला आला थोडा